स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कोपर में धर्म सेवक श्री हेमंत घरत साहब, जो कि ग्राम पंचायत कोपर के सरपंच हैं, उन्हें धर्म सेवक नाम इसलिए दिया जा रहा है कि ये कोपर ग्राम पंचायत में जो है कि पहले इस तरह से धार्मिक कार्यक्रम नहीं होता था। कभी हुआ भी तो साल में एक आध बार, लेकिन ये जब से सरपंच बने हैं तब से लगातार कुछ न कुछ धार्मिक कार्यक्रम और अखंड हरिनाम सप्ताह और भी अन्य प्रोग्राम जो है धर्म सेवा के लिए ये रखते रहते हैं। जो कि आप देख रहे हैं कि शिवरात्रि पे महाप्रायण का जो है इन्होंने कार्यक्रम रखा है, जो कि लगातार 4 दिन से चल रहा है। महाशिवप्रायण अमृत कथा, जहां डेली सैकड़ों के तादाद में लोग मौजूद होते हैं कथा सुनने के लिए। और हम आपको बता दें कि रामदास शास्त्री जो हैं कथावाचक है, अपनी मधुर वाणी से और सरल शब्दों से लोगों का मन मोह ले रहे हैं। और उन्होंने बहुत ही अच्छी तरह से कथा जो है शंकर भगवान पार्वती जी का जो उन्होंने सुनाया, तो सबने बहुत ही मन लगाकर सुना। और उन्होंने भी खुद कहा कि अगर धर्म है तो हम हैं, धर्म नहीं तो हम भी नहीं हैं। तो आप देख सकते हैं कि जो शिव मंदिर है वहाँ पे आज सुबह से जो है बहुत भीड़ हुई है, लाइन लगी है लोगों को भगवान शिव की पूजा करने के लिए। तो इसी अवसर पर जिला अध्यक्ष बीजेपी माननीय श्री डाकी साहब, जितेंद्र डाकी साहब आए हुए थे, तो उनका भी स्वागत सम्मान घरत साहब द्वारा किया गया। और भी बहुत सारे मान्यवर वहाँ पे उपस्थित हुए थे। तो चलिए हम दिखाते हैं और आपको सुनाते हैं कुछ मान्यवरों को। सबसे बड़ी बात तो ये है कि जिसने भी बोला सबने धर्म सेवक श्री हेमंत घरत साहब को जो है कि बहुत ही बड़ाई की कि उन्होंने जो गांव के लिए किया है आज तक के कोई भी सरपंच नहीं किया है। और वास्तव में ये बात सही है कि उन्होंने जो है गांव को विकसित बना दिया है। तो चलिए हम देखते हैं वहाँ का कुछ दृश्य। अब देख रहे हैं कि जितेंद्र साहब का जो है स्वागत हो रहा है और ग्रामीण अध्यक्ष माननीय श्री पीके म्हात्रे साहब और पंचायत समिति सदस्य श्री भानुदास साहब का भी वहाँ पे स्वागत हुआ। तो चलिए हम देखते हैं वहाँ का कुछ दृश्य और सुनते हैं महाराज जी को। परंतु त्या जंगलातल्या एखाद्या स्त्रीला त्याची किंमत नाही, ती जाते लाकूड तोडते चुलीत घालते का आर्थिक परिचय आवत नाही। तसं आमचे हेमंत दादांचं जे जीवन असतं हे कौतुक केलं पाहिजे। जे माणसं मोठे असतात पण ते नेहमी आम्हाला बघायला मिळतात, नेहमी आमच्या ते सहवास असतात, म्हणून आम्हाला त्यांची किंमत नसते। दुर्मिळ लोकांची किंमत माणसाला फार आहे। गावातला राजा जर साधना करत असेल ना, लोकांना त्याचं पुण्य मिळतं। परंतु जर राजाने जर पाप केलं तर ते गावाला देखील भोगावं लागतं। मंदिर उभा करणं, गावाला घेऊन त्या मंदिराची हे सुशोभीकरण करणं, स्वतः उपवास करणं, साधना करणं, रात्रभर भगवंताचं अनुष्ठान करणं, कथा ऐकणं, त्या कथेमध्ये सगळ्यांना जागा देणं बसायला, आणि कुठेतरी जागा भेटली तर उठून उभा राहणं, जर कोणी आला अचानक तर या बसा बसा, सर्व सामान्यसारखं जीवन असतं। आणि हीच क्वालिटी असते एखाद्या राजाची। प्रॅक्टिकली जगणारे माणूस आहे, ज्यांच्या घरामध्ये आम्ही 5-5, 6-6 दिवस राहत होते। आमचे रंजन दादा कधी केला की फोन, चला चहाला या, नाश्ता केला का, हे केलं का, ते केलं का,
जेवण केलं का, ही सगळी मंडळी झाली. सगळ्यांचा आम्हाला परिचय नाही आहे. आम्हाला दोनच लोकांचे, आमचे हेमंत दादा आणि आमचे रंजन दादा, बाकीच्या सहवास सदा येत नाही. आमचे ओळपाड्याचे आमचे अरुण दादा फार प्रेम. कधी कधी ईश्वराला एकच वाक्य बोलतो मी आणि थांबतो. भगवान श्रीकृष्णाने सकाळी उठल्या उठल्या ईश्वराला, नारायणाला अर्घ्य दिलं, सूर्यनारायणाला. भगवान नारायण प्रगट झाले आणि म्हणाले, हे वासुदेव, मी प्रसन्न आहे, काय पाहिजे? काही नको. नाही नाही म्हणे, मी आज फार खुश आहे, काय पाहिजे? तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे वासुदेव, देणार मला? म्हणे हो. बघा बरं, हा बोला काय पाहिजे? म्हणे एकच द्या. काय? माझं आणि अर्जुनाचं प्रेम आहे ना, हे कधीही नष्ट होऊ नये, ते प्रेम कायमच राहावं, हे द्या. ईश्वराला हीच प्रार्थना आहे की आपलं जे प्रेम आहे ना, हे प्रेम असंच अमर असावं, अमर व्हावं आणि कायमच व्हावं, ही ईश्वराला प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी थांबतो. एक भजन होईल. थोडक्यात Om
साधिक संकेतो ओम जय करमे श्रेष्ठ कमंडल चक्र त्रिशूल धरता शिव चक्र त्रिशूल धरता जगहरता जगकर्ता जगहरता जगकर्ता जगपालन करता ओम जय शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत विवेक शिव जानत विवेक युगे अठावीस विठवारी वामांगे कुमारी दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परमाले परेश्वर भगवान की जय। पूर्णात पूर्णमादाय शांति शांति शांति। सर्वांनी आपल्या जागेवर बसून घ्या। असंच भक्तिमय वातावरण पुढच्या पिढीपर्यंत जावं त्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. ज्यावेळेला धर्माचा कार्यक्रम असतील त्यावेळेला हेमंत घरात नेहमीच पुढाकार घेतलेला असतो. अग्रेसर भूमिका त्यांची नेहमीच असते आणि हेमंत घरातांच्या डोक्यात बरोबर बसलेलं आहे की आपण धर्म टिकवला, आपण धर्म ठेवला तर आपल्या पुढच्या पिढीला धर्म जर ठेवता येईल. आपणच मंदिरात जर कधी गेलो नाही तर आपली पुढची मुलं काय पुढे मंदिरात जातील. त्या अनुषंगाने हेमंत घरात थोडंफार हिंदुत्ववादी आहेत, पूर्ण धार्मिक विचारांचं आहे. धर्म टिकवायचं कसं ते हेमंत घरात काय याच्याकडे शिकण्यासारखं आहे आणि ग्रामस्थांची त्यांना पूर्णपणे एकदम साथ आहे. त्यामुळे हेमंत घरात हे एकदम हिंदुत्ववादी विचारांचे असल्यामुळे, हिंदुत्व विचार सभीचे असल्यामुळे आपला धर्म, आपला राष्ट्र, आपली संस्कृती याची जपणूक करणारे हेमंत घरात. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने ते कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. आणि आज चौथ्या दिवशी सांगता झालेले आहे. कथा प्रवक्ते होते आपले सर्वांचे लाडके, तसेच आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण रामदास शास्त्री महाराजजी. खरोखर त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते अतिशय कट्टर हिंदुत्ववादी चेहरा आहेत. RSSच्या माध्यमातून, सनातन धर्माच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या अखंड हिंदुस्थानामध्ये प्रत्येक राज्य, प्रत्येक जिल्हा पिंजून पिंजून काढलेला आहे आणि अखंड कार्य त्यांच्या धर्माच्या प्रती, संस्कृतीच्या प्रती ते करत असतात. वेगवेगळे माध्यमातून ते गुरुकुली चालवत असतात आणि चांगले विद्यार्थी आपली हिंदू संस्कृती, आपला धर्म कसा टिकावा या माध्यमातून ते गुरुकुल, विद्यापीठे चालवत आहेत. आणि अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व, प्रखर व्यक्तिमत्व असलेले आमचे रामदास शास्त्रीजी महाराज यांचा अतिशय आमच्यावर नितांत प्रेम आहे आणि आमचाही त्यांच्यावर तसाच नितांत प्रेम आहे. महाराजजी, ही कथा आम्ही जेव्हा आयोजित केली, रंजन काका स्टेजवर या ना, रंजन आयोजित करण्याचं योजलं. आम्ही ज्येष्ठांची मीटिंग घेतली. त्याच्यानंतर ज्येष्ठांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हा कार्यक्रम करू शकता, कारण आम्ही वेळोवेळी धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, कुठल्याही विकासाचे कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम करताना प्रथमतः आम्ही ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्व ही कार्यक्रमांची रेलचेल करत असतो. कारण ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि हरिभक्त पारायण मंडळींचा, जे आध्यात्मिक मंडळामध्ये, जी वारकरी संप्रदायामध्ये असलेली मंडळी, यांचा एकदा आम्हाला होकार आला, आशीर्वाद आला, तर आम्हाला या अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये महाराजजी कुठल्याच प्रकारची कमतरता येत नाही आणि अडचणी येत नाही. फक्त थकतो तो शरीर. आता 10 दिवस आम्ही धावपळ करता करता महाराज आमचं शरीर थकलेलं होतं, पण आज शरीर हलकं झालं आणि कथेची सांगता करता करता अंतकरण जड झालेलं आहे. आणि तुमचंही तसंच अंतकरण जड झालेलं आहे, कारण तुमचा चेहरा मी कधीपासून बघत होतो. 4 दिवस तुम्ही अतिशय उत्तम कथा केली. किती दिवस तुमच्या मनात विचार असायचं की मी आता या बसलो का शिवकथेबद्दल काय सांगू, तेव्हा तुमचं डोकं जड असायचं. मी तुमचा चेहरा बघायचो, पण आज तुमचं डोकं शांत आहे, अंतकरण जड आहे. दोघांची परिस्थिती सेम आहे आणि तशीच परिस्थिती आमच्या गावाची आहे. असो अतिशय उत्तम अशी कथा आपण केली. आणि एप्रिल महिन्यात ही आपला श्री गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराची जीर्णोद्धार प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे. त्या सोहळ्यामध्ये आपली 2 दिवसाची
कथा आयोजित केलेल्या आणि त्या कथेमध्ये आपली या गावात कथा प्रवक्ते म्हणून हॅट्रिक होणार आहे. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आणि अतिशय असाच प्रेम, आदर आणि आपुलकी आमच्या गावाच्या प्रती आपली असावी. आपले सोबत असलेले आपले साथकरी होते, आमचे गुरुवर्य महंत एकनाथ शास्त्री महाराज हे सतत 4 दिवस या कथेमध्ये आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला इथं त्यांनी उपस्थिती दाखवली आणि आशीर्वाद दिला. आमचे मामा अरुण मामा पाटील वलपाडाचे प्रसिद्ध उद्योगपती, ज्यांचा माझ्यावर लहानपणापासून प्रेम आहे आणि लहानपणापासून त्यांचंही मला व्यवसायामध्ये अतिशय उत्तम असं मार्गदर्शन मिळालं आहे. आजपर्यंत त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं असतं. सर्वप्रथम मी रंजन काकाच्या चरणी नतमस्तक होतो, कारण हे कार्यक्रम जेव्हा ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला त्यांचा होकार आला का दुसरा टप्पा चालू होतो तो आमचा रंजन काकाचा आणि आमचा. त्यांना जसं आम्ही सांगितलं का बाबा काकाश्री आता असं आपलं झालंय ठरलंय, तेव्हापासून ते झोपत नाही महाराजजी. त्यांची सर्वत्र महाराजांशी चर्चा होते. हरिपाठ मंडळ असतील, भजनी मंडळ असतील, यांच्याशी चर्चा होऊन ते पूर्ण पत्रिका आम्हाला देतात. त्याच्यामध्ये सजेशन आम्ही दोघं मिळून ते पत्रिका छापतो आणि पूर्णपणे कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्या आधिपत्याखाली असतं. आणि नियोजन नाही तर येणारे जे कथा प्रवक्ते असतात, महाराज असतात आणि त्यांच्यासोबत असलेली मंडळी असतात, त्यांची नितांत सेवा ते 4-5 दिवस करत असतात. त्याबद्दल त्यांच्या या मंडळातर्फे, आयोजन कमिटीतर्फे त्यांचे अतिशय मनापासून धन्यवाद देतो. महाराजजी आपल्यासोबत असलेले शिंदे, परशुराम महाराजजी, अनिल महाराजजी, आपण अशी उत्तुंग अशी सेवा इथं दिली, आपली मनापासून धन्यवाद. आणि आमच्या गावातील ज्येष्ठांच्या वतीने आपला यथोचित मान सन्मान आणि सत्कार इथं आम्ही करतो. गावातील सर्व ज्येष्ठ वर्ती, साधू संत, गुरुजन मंडळी, कथा प्रवक्ते यांचा यथोचित सन्मान करत आहेत. त्यांना राधाकृष्णाची मूर्ती देऊन त्यांचं हार घाला, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. आणि महाराजांचा राधाकृष्णाची मूर्ती देऊन यथोचित मान सन्मान गावातील सर्व वरिष्ठांनी करायचा आहे. सर्वांना विनंती आहे. राधे राधे. समोर बघा, समोर सर्व समोर बघा, इकडे बघा, समोर बघा, समोर समोर 1 मिनिट इकडे बघा, समोर सर्व महाराज यांचा यथोचित सन्मान इथं होत आहे. जय श्री मंगलम ध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरी. महाराजांनी श्लोक मी वाचतो आणि त्याचा अर्थ पण सांगतो. संस्कृत श्लोक आहे. प्रथम श्वास सृष्टे आरंभ अंते श्वास देश विसर्जनम तयो मध्ये यत्र गमनम तदेव जीवनस्य लीला नृत्यम. पहली श्वास सृष्टि का आरंभ है, अंतिम श्वास शरीर का विसर्जन है और इन दोनों के बीच की जो जीवन यात्रा है वही जीवन का दिव्य नृत्य है. म्हणजे जन्माला आल्यावर पहिला श्वास घेतला आणि मरतावेळी देखील शेवटचा श्वास आहे. पहिल्या श्वास आणि शेवटच्या श्वासांच्या मध्ये जे आहे ते खरं जीवनाचं दिव्य नृत्य आहे. अशा प्रकारचे सगळे आतमध्ये श्लोक आहेत आणि नक्कीच हे आपल्या जीवनामध्ये यथार्थ मार्गदर्शन करणारे आहेत. एवढंच बोलतो आणि या ग्रंथाचं विमोचन प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद महाराजजी. जी भांबरे साहेब, वलगावचे प्रसिद्ध उद्योगपती, पारायण बोरत तसेच कार्यक्रमामध्ये असतो. स्वार्थ सेवा दरवर्षी करत असतात. त्यांच्या विलासदादा पाटील आमचे बंधू यांचाही सन्मान. केशव पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण गणेश आपला यथोचित सन्मान केशवजी पाटील. पण मी अरुण पाटील साहेब यांना विनंती करेन की आमच्या या धडाडीच्या आणि सोशल मनाच्या सरपंचाचा यथोचित सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शाल, श्रीफळ आणि पुष्पमाळा असा सत्काराचा कुंडली कवदेव हरी विठ्ठल श्री. या नाटकाचे नाटककार, कथाकार संदीपजी पाटील यांचा यथोचित सन्मान. घ्या तुम्ही